गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपल्याला डेफिनेट इंटिग्रेशन हा टॉपिक्स आपण पाहत होतो. डेफिनेट इंटिग्रेशन्स मध्ये एक्सरसाइज 4.2 मध्ये आता क्वेश्चन थर्ड आपल्याला फर्स्ट क्वेश्चन सेकंड क्वेश्चन्स आपण पाहिले, त्यातले 15 एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत. क्वेश्चन सेकंड आपल्याला पाहायचा, थर्ड पाहायचा आहे. यामध्ये प्रॉपर्टीज तुम्हाला यूज कराव्या लागतील, त्याशिवाय सॉल्व्ह होणार नाहीत एक्झाम्पल. तुम्हाला दिलेल्या ज्या 7 प्रॉपर्टीज आहेत त्या प्रत्येक प्रॉपर्टीज आपल्याला इथे यूज करायच्या. ज्या ज्या प्रॉपर्टीचा वापर होईल त्यानुसार इथे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. 0 to a इंटिग्रेशन 0 to a x इन ब्रॅकेट 1 upon x प्लस इन रूट मध्ये a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर आपल्याला एक्झाम्पल दिलेले आपल्याला सॉल्व्ह करायचे. मग काय करावं लागेल आपल्याला, x च्या जागेवरती इथे आपल्याला व्हॅल्यू पुट करायची. डायरेक्टली आपल्याला सॉल्व्ह करता येत नाहीये, इथं आपल्याला पुट करू. आपण पुट काय करू, आपल्याला इथं काय करायचं, x च्या जागेवरती आपल्याला साइन ठेवून द्यायचा आहे. साइन आपल्याला किंवा कॉस आपण ठेवून दिला तरी चालेल. इथं आपण a इंटू साइन ठेवून देऊ. x इज इक्वल टू a इंटू साइन थिटा ठेवून दिला. त्याला डिफरन्शिएट केला आपण, तर विथ रिस्पेक्ट टू x a थिटा c आपल्याला आन्सर येऊन जाईल dx अपॉन d थिटा इज इक्वल टू a इंटू cos थिटा मिळून जाईल. हा तिकडे गेला तर dx इज इक्वल टू a इंटू cos थिटा इंटू d थिटा dx च्या जागेवरती मांडून टाकायचा आहे. मग देअरफॉर व्हेन आपल्याला इथं लेगची व्हॅल्यू आपल्याला इथं लिमिट चेंज होऊन जाईल. मग त्याचं लिमिट सुद्धा आपल्याला इथं बदलावं लागेल. मग लिमिट जर बदललं तर त्यानुसार त्याचे व्हॅल्यू सुद्धा बदलतील. तर पहा, पहिले आपल्याला x च्या जागेवरती आपण काय केलं, 0 ठेवून दिला, a ठेवला. व्हेन x इज इक्वल टू जर काय असेल, a असेल, तर आपल्याला थिटा इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू मिळून जाईल. पहा, x a इंटू साइन थिटा इज इक्वल टू a मिळून जाईल. a ने a कॅन्सल झाला. साइन थिटा इज इक्वल टू 1 a अपॉन a म्हणजे तो 1 येऊन जाईल. साइन थिटा इज इक्वल टू 1, तर थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स 1 इज इक्वल टू π/2 व्हॅल्यू मिळून जाईल. त्याच्यानंतर व्हेन x इज इक्वल टू जर 0 ठेवले तर a इंटू साइन थिटा इज इक्वल टू 0, तर साइन थिटा इज इक्वल टू आपल्याला 0च मिळून जाईल आणि थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स 0 ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला 0च मिळून जाईल. मग i इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू π/2 0 टू π/2 1 अपॉन x च्या जागेवरती आपल्याला काय ठेवायचं आहे, a इंटू साइन थिटा ठेवून द्यायचा आहे, प्लस इन रूट मध्ये a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर थिटा इंटू वरती आपल्याला येऊन जाईल काय, a इंटू कॉस थिटा इंटू d थिटा. त्याचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. इंटिग्रेशन 0 टू π/2 a इंटू कॉस थिटा अपॉन मध्ये a इंटू साइन थिटा प्लस a स्क्वेअर आपण जर कॉमन काढला तर a स्क्वेअर जर कॉमन काढला तर इथं आपल्याला मिळून जाईल काय, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा ब्रॅकेट क्लोज इंटू d थिटा. याचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचंय. कॅल्क्युलेशन करून घेतलं तर इज इक्वल टू 0 टू π/2 0 टू π/2 a इंटू कॉस थिटा जसा तसा राहिला अपॉन मध्ये हा a साइन थिटा a इंटू साइन थिटा प्लस या दोन्हीचं कॅल्क्युलेशन आपण केलं तर काय येऊन जाईल, प्लस a स्क्वेअर चा बाहेर रूट मध्ये a बाहेर आला आणि याचे cos स्क्वेअर थिटा लिहिता येईल आपल्याला इंटू d थिटा आणि cos स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काढून घेतलं तर इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू π/2 a इंटू cos थिटा जसा तसा राहिला अपॉन एक काय बाहेर कॉमन काढू, ब्रॅकेट मध्ये हा साइन थिटा प्लस cos थिटा राहून जाईल ब्रॅकेट क्लोज इंटू d थिटा इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू π/2 a कॅन्सल झाले तो cos थिटा अपॉन साइन थिटा प्लस cos थिटा याला नंबर इंटू d थिटा याला नंबर 1 देऊन टाकायचा i. आता इथं थिअरम आपल्याला प्रॉपर्टी यूज करायची आहे. इंटिग्रेशन 0 टू a f ऑफ x इंटू dx जर असेल त्याला कन्वर्ट करायचं इंटिग्रेशन 0 टू a मायनस x इंटू dx
यानुसार आपल्याला इथे कन्वर्जन करून घ्यायचं आहे. तर इथे येऊन जाईल पहा I इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 cos पाय बाय 2 मायनस थीटा अपॉन sin पाय बाय 2 पाय बाय 2 मायनस थीटा प्लस cos पाय बाय 2 मायनस थीटा into d theta is equal to इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 cos पाय बाय 2 मायनस थीटा ला sin थीटा लेता येईल अपॉन याला cos थीटा लेता येईल प्लस हा sin थीटा इज द अलाइड अँगल आपल्याला कॉम्प्लिमेंट अँगल्स म्हणतो. 90 मायनस थीटा ला आपल्याला त्याच्यामध्ये कन्वर्ट करता येतं into d theta. दिस द कॉम्प्लिमेंट अँगल्स म्हणतो आपण त्याला. 90 मायनस थीटा ला कॉम्प्लिमेंट अँगल म्हणतो. cos चा कॉम्प्लिमेंट sin, sin चा कॉम्प्लिमेंट काय tan येतो. याला नंबर्स आपल्याला काय करायचंय, याला सेकंड नंबर देऊन टाकायचा आहे. नंबर सेकंड ऍडिंग 1 and 2 दोन्हीची ऍडिशन करून घ्यायची आहे. ऍडिंग 1 and 2 1 and 2 ची ऍडिशन करून घ्यायची आहे. I प्लस I इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 पहिला काय cos थीटा अपॉन sin थीटा प्लस cos थीटा इंटू डी थीटा प्लस करायचं आहे इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 इंटू साइन थीटा अपॉन cos थीटा प्लस साइन थीटा इंटू डी थीटा. पहा डिनॉमिनेटर दोन्हीचा सेम आहे. पहा इथं साइन थीटा cos थीटा, इथं cos थीटा साइन थीटा दोन्ही एकच आहे. ऍडिशन मध्ये माग पुढे झालं तर काही फरक पडत नाहीये. डिनॉमिनेटर सेम असेल तर न्यूमरेटरची आपल्याला ऍडिशन करून घ्यायची आहे. 2i इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 आपल्याला आन्सर मिळून जाईल पहा cos थीटा sin थीटा म्हणजे cos थीटा प्लस sin थीटा मिळाला अपॉन मध्ये डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे जसा तसा sin थीटा प्लस cos थीटा देऊन दिला. दोन्ही न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेम आला कॅन्सल झाला तर 2i इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 आपल्याला मिळून जाईल 1 मिळून जाईल 1 into d थीटा. याचे इंटिग्रेशन काढायचे 2i इज इक्वल टू इन ब्रॅकेट मध्ये थीटा 0 टू पाय बाय 2 व्हॅल्यू ठेवून द्यायची आपल्याला 2i इज इक्वल टू काय येऊन जाईल पाय बाय 2 मायनस 0 तर 2i इज इक्वल टू पाय बाय 2 तर i इज इक्वल टू पाय बाय 4 आन्सर आपल्याला मिळून जाईल. i ची व्हॅल्यू पाय बाय 4 मिळून जाईल. अशा प्रकारे प्रॉपर्टी वापरून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहू. सेकंड नंबर एक्झाम्पल क्वेश्चन सेकंड मधला क्वेश्चन सेकंड त्यातलं सेकंड एक्झाम्पल i इज इक्वल टू 0 टू पाय बाय 2 log tan x into dx. सेम प्रॉपर्टी आपल्याला इथे यूज करायची आहे. f of x इंटिग्रेशन डायरेक्ट आपल्याला सुरुवातीला प्रॉपर्टी लिहायची आहे 0 टू a f of x into dx जर असेल त्याला कन्वर्ट करायचे 0 टू a मायनस x into dx म्हणजे इथं पाय बाय 2 मायनस x करायचा आहे. मग i इज इक्वल टू इंटिग्रेशन याला नंबर 1 पहिल्या सुरुवातीला देऊन टाकायचा आहे. i इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 जसा तसा ठेवला log इन मॉड्युलस मध्ये tan पाय बाय 2 मायनस x ब्रॅकेट क्लोज मॉड्युलस क्लोज into dx इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 त्याला log tan चा कॉम्प्लिमेंट 90 मायनस x म्हणजे tan चा कॉम्प्लिमेंट यूज करायचा आहे तर cot येऊन जाईल cot x मॉड्युलस क्लोज into dx. cot ला इनवर्स मध्ये कन्वर्ट केला इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 log याला वरती लिहिता येईल 1 अपॉन tan x tan मध्ये कन्वर्ट केला into dx. त्याला पॉवर मध्ये कन्वर्ट केला तर इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 into log इन मॉड्युलस मध्ये tan मायनस x मिळून जाईल. tan x रेस टू tan इनवर्स नाही तर मायनस 1 मॉड्युलस क्लोज into dx. हा मायनस 1 समोर आणला आपण तर इंटिग्रेशन 0 टू पाय मायनस log इन मॉड्युलस मध्ये tan x मिळून जाते मॉड्युलस क्लोज into dx. मायनस साइन इंटिग्रेशनच्या बाहेर जर काढलं आपण तर आपल्याला मिळून जाईल i इज इक्वल टू मायनस इन इंटिग्रेशन मध्ये 0 टू पाय बाय 2 log into tan x. जर आपण 1 चं इक्वेशन पाहिलं तर काय दिलंय 0 टू पाय बाय 2 log tan x into dx 1 दिलेला आहे
तो आय दिलेला आहे, बरोबर आहे. आय म्हणजे आपल्याला ह्या पूर्ण टर्मच्या जागी आय लिहिलं तर आय इज इक्वल टू मायनस आय इकडे आणला तर आय प्लस आय इज इक्वल टू 0. तर 2i इज इक्वल टू 0. तर आय इज इक्वल टू 0 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 0. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह होतं. then next example पाहू. थर्ड एक्झाम्पल त्यातलं 0 to 1 log 1 upon x minus 1 into dx. आता याला कन्वर्जन करून घेऊ. I is equal to integration 0 to 1 log in मॉड्युलस मध्ये 1 minus x upon x मॉड्युलस क्लोज into dx. त्याला आपण अजून कन्वर्ट केलं 0 to 1 I is equal to log 1 minus x minus log x मॉड्युलस क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज इनटू dx. त्याला नंबर 1 देऊन ठेवायचा आहे. आता प्रॉपर्टी वापरायची. प्रॉपर्टी इंटिग्रेशन 0 to a f of x into dx जर असेल तर इंटिग्रेशन 0 to a minus x into dx आपल्याला मांडायचं आहे. म्हणजे इथं काय करावं लागेल, a ची व्हॅल्यू काय दिलेली आपल्याला 1 ठेवून द्यायची आहे. म्हणजे इथं आपल्याला a च्या जागेवरती 1 घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला मांडायचं आहे काय इथं 1 minus x. मग I is equal to इंटिग्रेशन 0 to 1 जसा तसा राहिला इन ब्रॅकेट मध्ये log इन ब्रॅकेट मध्ये 1 minus x ब्रॅकेट क्लोज मायनस log 1 minus x ब्रॅकेट क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज इनटू dx. आता हा मायनस डिस्ट्रीब्यूट केला. इंटिग्रेशन 0 to 1 इन ब्रॅकेट मध्ये log 1 minus x मायनस मायनस प्लस x झाले मायनस log 1 minus x ब्रॅकेट क्लोज इनटू dx इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 1 इन ब्रॅकेट मध्ये log x मायनस 1 प्लस 1 कॅन्सल झाले मायनस x log x मायनस log 1 minus x into dx. त्याला नंबर 2 देऊन टाकायचा आहे. ऍडिंग 1 and 2 1 and 2 ची ऍडिशन करायची. ऍडिंग 1 and 2 तर I plus I is equal to इंटिग्रेशन 0 to pi by 2 0 to 1 इंटिग्रेशन 0 to 1 इन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये log इन मॉड्युलस मध्ये log इन ब्रॅकेट मध्ये 1 minus x मायनस log x ब्रॅकेट क्लोज इनटू dx प्लस करायचं इंटिग्रेशन 0 to 1 इन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये log x मायनस log 1 minus x इनटू dx. साइन दोन्ही एकत्र करायचं आहे. इंटिग्रेशन 0 to 1 इन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये log 1 minus x मायनस log x प्लस log x मायनस log 1 minus x ब्रॅकेट क्लोज इनटू dx. I की झाले 2i झाले इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 1 या सर्वांचे इंटिग्रेशन आपल्याला हा log 1 minus x प्लस आहे हा log 1 minus x मायनस आहे दोन्ही कॅन्सल झाले. हा मायनस log x प्लस आहे log x कॅन्सल झाले 0 into dx म्हणजे 2i is equal to 0 मिळालं. I is equal to 0 divided by 2 is equal to 0. I ची व्हॅल्यू सुद्धा आपल्या इथं सुद्धा एक्झाम्पल आपल्याला काय मिळालं 0 मिळालं. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. क्वेश्चन 4 आपल्याला पाहायचा आहे 0 to pi by 2 sin x minus cos x upon 1 plus sin x into cos x. इथं सुद्धा आपल्याला प्रॉपर्टी वापरून सॉल्व्ह करायचं आहे. मग प्रॉपर्टी वापरून सॉल्व्ह जर केला आपण इंटिग्रेशन 0 to pi by 2 डायरेक्टली आपल्याला प्रॉपर्टी वापरायची. इथं I is equal to इंटिग्रेशन 0 to pi by 2 sin x minus cos x upon 1 plus sin x into cos x असं आपल्याला एक्झाम्पल घेतला into dx. इथं आता प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची आहे. प्रॉपर्टी आपण जर यूज केली प्रॉपर्टी कोणती यूज करायची आपल्याला इंटिग्रेशन 0 to a f of x into dx असेल तर इंटिग्रेशन 0 to a
a मायनस एक्स इंटू डीएक्स ही प्रॉपर्टी आपल्याला इथं यूज करायची आहे. a ची व्हॅल्यू इथं π/2 दिलेली आहे. a इज इक्वल टू π/2 ठेवून द्यायचा आहे. मग i इज इक्वल टू इंटिग्रेशन, त्याला नंबर 1 दिलायचा आहे. i इज इक्वल टू इंटिग्रेशन sin π/2 0 टू π/2 जसे तसे राहिले. sin π/2 sin π/2 मायनस x मायनस cos π/2 मायनस x अपॉन मध्ये 1 प्लस sin π/2 मायनस x इंटू cos π/2 मायनस x इंटू dx इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू π/2 sin π/2 मायनस x म्हणजे कॉम्प्लिमेंट अँगल्स मिळाला. इथं कॉम्प्लिमेंटचा विचार जर आपण केला तर इथं आपल्याला cos x मिळून जाईल मायनस cos π/2 मायनस x चा कॉम्प्लिमेंट sin x मिळून जाईल. अपॉन मध्ये हा 1 प्लस sin π/2 मायनस चा cos x मिळाला आणि cos π/2 x ला sin x मिळाला इंटू dx. आता पहा दोन्ही इक्वेशन मध्ये पाहिलं तर हा मायनस cos x आहे sin x प्लस आहे. इथं मायनस sin x आहे cos x प्लस आहे. डिनॉमिनेटर दोन्हीचा सेम आहे. तुम्ही डायरेक्टली सबट्रॅक्शन केली तरी चालते, ऍडिशन केली तरी दोन्हीची चालते, किंवा आपल्याला याला कन्वर्ट केला आपण फर्स्ट मध्ये तरी चालतं, काही अडचण नाही. ऍडिशन करून घेतली तरी दोन्हीचा आपल्याला कॅल्क्युलेशन आपल्याला 0 मिळून जाईल. नाहीतर आपल्याला याला कन्वर्जन केलं तरी चालेल. कन्वर्जन जर केलं आपण i इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू π/2 याला कन्वर्जन करायचं म्हणजे मायनस साइन कॉमन काढला आपण. मायनस साइन कॉमन काढल्यामुळे cos हा मायनस झाला आणि प्लस sin x झाला. ब्रॅकेट क्लोज अपॉन 1 प्लस sin x आधी लिहू आणि cos x नंतर लिहिले इंटू dx. आता जवळपास सगळं हे सेम आलेलं, फक्त लिहिताना मागे पुढे लिहायचं आहे. मायनस साइन इंटिग्रेशनच्या बाहेर काढलं i इज इक्वल टू मायनस 0 टू π/2 हा आपल्याला मिळून जाईल. sin x आधी घेतला आपण प्लस मायनस cos x घेतला अपॉन 1 प्लस sin x इंटू cos x इंटू dx. आता हे दोन्ही पाहिलं आपण जर कंपेअरिंग केली 1 ची तर आपल्याला आन्सर आपल्याला i मिळून जाईल. म्हणजे i इज इक्वल टू मायनस i मायनस i इकडे आला तर i प्लस i इज इक्वल टू 0 तर 2i इज इक्वल टू 0 तर i इज इक्वल टू 0/2 म्हणजे 0 आपल्याला आन्सर मिळून जाईल. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल प्रॉपर्टी वापरून सॉल्व्ह करता येतं. नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल 5 नंबरचं एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे. 5 नंबरचं एक्झाम्पल दिलेलं आहे इंटिग्रेशन 0 टू 3 x² मायनस 3 मायनस x ब्रॅकेट टू 5/2. एक्झाम्पल जर 5/2 च्या जागेवरती जर 3 असता किंवा इथं 2 असता आपण आणि इकडे 5/2 असतं तर डायरेक्टली आपल्याला इंटिग्रेशन काढता आलं असतं. त्याच्या दोघांचं 5 ने मल्टिपल करतो, परंतु 5/2 3 मायनस x आहे, त्याचा विस्तार करता येत नाही, दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला वापरता येत नाही. मग अशा वेळेस काय करावं लागेल तुम्हाला? अशा वेळेस तुम्हाला इथे काय करायचं, इथे प्रॉपर्टीज यूज करून घ्यायची आहे. पहिली प्रॉपर्टी आपण इथे यूज करू. प्रॉपर्टी कोणती? प्रॉपर्टी इंटिग्रेशन 0 टू a f of x into dx is equal to integration 0 to a minus x into dx ची प्रॉपर्टी आपल्याला इथे यूज करून घ्यायची आहे. मग ही प्रॉपर्टी आपण यूज केली तर i is equal to integration 0 to 3 x च्या जागेवरती आपल्याला 3 मायनस x लिहायचं ब्रॅकेटचा स्क्वेअर इन ब्रॅकेट मध्ये 3 मायनस x ब्रॅकेट क्लोज त्याचा 5/2 पॉवर into dx. आता कन्वर्जन करायचं आहे 0 टू 3 मायनस x चा विस्तार केला आपण तर 9 मायनस 6x प्लस x चा स्क्वेअर मिळून जाईल. आणि याचे कॅल्क्युलेशन आपण जर केलं तर 3 मायनस 3 प्लस x ब्रॅकेट रेस टू 5/2 into dx. मायनस 3 प्लस 3 कॅन्सल झाले इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू 3 इन ब्रॅकेट मध्ये 9 मायनस 6x प्लस x स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज into x रेस टू 5/2 राहिला into dx. आता हे मल्टिपल करायला काय अडचण नाही. x रेस टू 5/2 ने प्रत्येक एलिमेंटला जर आपण मल्टिपल केला 0 टू 3 इन ब्रॅकेट मध्ये 9x रेस टू 5/2 मायनस 6 into x into 5 रेस टू x रेस टू 5/2 प्लस x चा स्क्वेअर into x रेस टू 5/2 ब्रॅकेट क्लोज into dx.
ऍडिशन करून घ्यायची यांची इंटिग्रेशन 0 to 3 इन ब्रॅकेट मध्ये 9 x रेज टू 5/2 जशा तशा राहतील, याला काही करता येणार नाही. -6 1 + 5/2 म्हणजे किती झाले 7π/2 2 1 जा 2 म्हणजे x रेज टू 7π/2 झाला प्लस इथे 2 2 जा 4 + 5 म्हणजे x रेज टू 9/2 राहिले झाले ब्रॅकेट क्लोज इनटू dx. इंटिग्रेशन प्रत्येकाचं सेपरेट मांडायचं आहे. I is equal to integration 0 to 3 9x चा 5/2 power into dx minus integration 0 to 3 6 into x चा 7/2 power into dx plus integration 0 to 3 x raised to 9/2 into dx. आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे इज इक्वल टू इन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 9 बाजूला घेतले आपण x raised to 5/2 plus 1 upon 5/2 plus 1 ब्रॅकेट क्लोज 0 to 3 मायनस इन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 6 बाहेर घेतले आपण इन ब्रॅकेट मध्ये x raised to 7/2 plus 1 upon 7/2 plus 1 ब्रॅकेट क्लोज प्लस 0 to 3 इन ब्रॅकेट मध्ये x raised to 9/2 plus 1 upon 9/2 plus 1 स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज 0 to 3. कॅल्क्युलेशन्स आता पॉवरचे करून घ्यायचे. कॅल्क्युलेशन जर आपण केले तर इज इक्वल टू 9 इन ब्रॅकेट मध्ये त्याचं कॅल्क्युलेशन काय मिळून जाईल x raised to 7/2 upon 7/2 ब्रॅकेट क्लोज 0 to 3 minus 6 इन ब्रॅकेट मध्ये x raised to 9/2 upon 9/2 ब्रॅकेट क्लोज 0 to 3 प्लस इन ब्रॅकेट मध्ये x raised to किती आले 11/2 upon 11/2 ब्रॅकेट क्लोज 0 to 3. रेसिप्रोकल घ्यायचा आहे 9 into 2/7 बाहेर आला इथं 3 चा 7/2 मायनस 3 चा 7/2 मायनस 0 चा 7/2 ब्रॅकेट क्लोज -6 into 9/2 2/9 येऊन जाईल 9/2 चा इन ब्रॅकेट मध्ये 3 चा 9/2 पॉवर मायनस 0 चा 9/2 पॉवर ब्रॅकेट क्लोज प्लस 2/11 बाहेर आले इथे 3 चा 11/2 मायनस 0 चा 11/2 ब्रॅकेट क्लोज. आता यांचं कॅल्क्युलेशन करायचं आहे इज इक्वल टू 9 चा 9 2 जा 18/7 इन ब्रॅकेट मध्ये 7 चा आपल्याला पॉवर किती करायचा आपल्याला 3 चा 7/2 पॉवर आपल्याला कन्वर्ट करून घ्यायचा आहे. 3 चा 7/2 पॉवर ब्रॅकेट क्लोज मायनस त्याला डिवाइड केला आपण 3 ने तो 2 येईल 2 2 जा 4 4/3 इन ब्रॅकेट मध्ये 3 चा इथे सुद्धा किती पॉवर येऊन जाईल 9/2 पॉवर ब्रॅकेट क्लोज प्लस 2/11 इंटू इथेही ब्रॅकेट मध्ये आपण जर पाहिलं 3 चा 11/2 पॉवर येऊन जाईल ब्रॅकेट क्लोज. आता याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. कॅल्क्युलेशन करताना 18/7 4/3 3:9/2 आणि 2/11. आता 3:7/2 3:2 3:2/9 आपल्याला दिलेलं इथे 11 त्याला वेगळं आपल्याला करता येईल पहा इज इक्वल टू 18/7 जसं तसे ठेवून द्यायचे इन ब्रॅकेट मध्ये 3:7/2 मायनस 4/3 याला कन्वर्ट करायचं आपल्याला इन ब्रॅकेट मध्ये याला कन्वर्ट आपल्याला असं करता येईल 3 चा 7/2 into 3 3 चा 7/2 into 3 आपल्याला मांडता येईल का कारण की
2 1 जा 2 प्लस 7 येतील प्लस 2/11 इंटू 3 चा 7/2 7 प्लस किती 4 11 होतात म्हणजे इथं आपल्याला काय जाईल 3 चा स्क्वेअर येऊन जाईल ब्रॅकेट क्लोज. आता कॅल्क्युलेशन 7 चा 3/7 आपण बाहेर कॉमन काढला तर आपल्याला आन्सर काय मिळून जाईल पहा. हा 18/7 18/7 आपल्याला इथं मिळून जाईल. आता त्यानंतर हा -4/3 इंटू हा 3 राहिला प्लस 2/11 इंटू याचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं 3 चा स्क्वेअर किती 9 येऊन जाईल ब्रॅकेट क्लोज आणि 3⁻7/2 आपण बाहेर काढून घेतले. 3 कॅन्सल झाले. यातून प्रत्येकातून आपण 2 बाहेर येऊन जातील 2 इन ब्रॅकेट मध्ये इतर आहे 2 बाहेर आल्यामुळे इथं 9/7 राहिले मायनस इथं किती राहिले 2 राहिले प्लस तर 9/11 राहून जाईल ब्रॅकेट क्लोज. 7 चं डिनॉमिनेटर सेम करायचा आहे 2 इथं 3⁻7/2 जशा तसे राहिले 2 इन ब्रॅकेट मध्ये 99 अपॉन मायनस 7 ने मल्टिपल करायचे 11 ने मल्टिपल करायचे 11 2 जा 22 7 2 जा 14 7 2 जा 14 154 प्लस 9 7 जा 70 9 7 जा किती होतात 9 7 जा 63 अपॉन मध्ये 77 ब्रॅकेट क्लोज इंटू 3⁻7/2. कॅल्क्युलेशन्स करायचे आता दोन्हीची ऍडिशन करून घेऊ आपण 2 इन ब्रॅकेट मध्ये दोन्हीची जर आपण ऍडिशन केली तर काय येते पहा 9 प्लस 3 केले आपण 12 आले कॅरी 1 आला 10 प्लस 6 16 मायनस 154 अपॉन मध्ये 77 ब्रॅकेट क्लोज इंटू 3⁻7/2. दोन्हीचं कॅल्क्युलेशन करायचंय हा 2 जसा तसा राहिला आणि दोन्हीचं सबट्रॅक्शन आपल्याला 8/77 इंटू किती राहून जाईल 3⁻7/2 आणि 2 ने मल्टिपल केला आपण 16/77 इंटू 3⁻7/2. जे कॅल्क्युलेशन करता येत नाही हे जसं तसं ठेवून द्यायचं आहे. पुढचं एक्झाम्पल आपण पाहू.